सावकारी कर्जाच्या परतफेडीसाठी चंद्रपूरमधील मिंथूर गावात एका शेतकऱ्याची किडनी विकल्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे। रोशन खुडे या शेतकऱ्याने 4 एकर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याच्या उद्देशाने गायींची खरेदी केली होती। त्यासाठी 2 सावकारांकडून कर्ज घेतलं होतं। कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे सावकारांना त्याला किडनी विकून कर्ज रकमेचा भरणा करण्यास सांगितलं आणि त्यानुसार रोशनने 8 लाखांमध्ये आपली किडनी विकली। या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात अवयव विक्रीचं पथक कार्यरत असल्याचा संशय बळावल्यानं या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। मी स्वतः पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्वकष चौकशी करण्यासाठी एक नाही 5 वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला। पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि यामध्ये एसआयटी स्थापन झाली। सत्य पुढे आलं पाहिजे। हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं। प्रचंड गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एसआयटी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे। सावकारांना पकडली आहे। जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे। पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे आज गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। तर सावकाराचं हे कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागलेली आहे। असा हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता यामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे याची सखोल चौकशी केली जाणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचं देखील आश्वासन सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे। कंबोड्यामध्ये कोलकात्यावरून गेलो आम्ही कंबोड्याला। तिथं माझं 14/10/2024 ऑपरेशन झालं आणि पैसे मिळाले। किती मध्ये विकले पाहिजे? 8 लाख रुपयामध्ये। आता तुमची काय मागणी आहे याच्यामध्ये? आता मागणी तर काही आहे नाही। पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे माझी पूर्णपणे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे आणि योग्य तो न्याय देतील हे पूर्ण प्रशासनावर माझा ठाम विश्वास आहे।